माणूस 18,357 वेळा हात लावतो. विचार करा किती आश्चर्यजनक आकडा आहे महाराज. आणि यामुळं मेंदूत पाणी होणे, खांदा दुखणे, पाठ दुखणे, नैराश्य निर्माण होणे, अस्वस्थ वाटणे, परिणामतः जीव देण्याचे विचार डोक्यात येणे, इतक्या वाईट गोष्टी घडतायत महाराज फक्त आणि फक्त ह्या व्यसनामुळे. कुठल्या तर मोबाईलच्या महाराज. आणि विचार करा, जर ही लोक मोबाईल मध्ये जर 24 तास अडकून पडली तर आपला महाराष्ट्र कधी हिताच्या बाजूने जाईल महाराज. आज आमची पोरं महाराज आंघोळीचं बाथरूम असेल, टॉयलेट असेल, तिथंही मोबाईल घेऊन जातात. सांगण्याचा उद्देश आहे महाराज की मोबाईल ही काळाची गरज आहे, पण त्या गरजेमुळे जर आपल्या आयुष्याचं नुकसान होणार असेल तर ते एक आपल्याला एक प्रकारचा लागलेला कलंक आहे, ते एक प्रकारचा आपल्याला घातक आहे महाराज. मग क्षमतांचा विचार करून माझं आयुष्य नक्कीच चांगलं करू शकतो. त्यामुळे आपल्या आई वडिलांना पहिल्यांदा दोष देणं काय करा, बंद करा महाराज. महाराज आई वडील सांगायचं झालं तर संत तुकोबाराय सांगतात, त्याग, सेवा आणि समर्पण. एक त्याग, दोन सेवा आणि समर्पण हे कोणाकडून शिकावं तर महाराज एकच नाव समोर येतं, ते म्हणजे आई. कारण धन्य माता पिता तयाची या. वसे माय बाप मन मंदिरी, वसे माय बाप मन मंदिरी, तीच खरी आयुष्याची शिदोरी, तीच खरी आपल्या आयुष्याची शिदोरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण पिढी असेल किंवा इतर वर्ग असेल, आपण काय करतो महाराज, अपेक्षा करत राहतो, म्हणजे हित बाजूला ठेवतो. पण या जगामध्ये जगत असताना आपण जन्माने नाही महाराज, तर आपण आपल्या कर्माने महान होत असतो. त्यामुळं पहिलं दोष देणं बंद करा महाराज. दुसरी गोष्ट सांगायची झाली महाराज तर आपली वाणी, आपले विचार आणि आपले व्यवहार हेच आपलं कर्म लिहितात. आपलं नशीब कधी देवावरती सोपवून नका महाराज. देवाने तर पहिलंच सांगून ठेवलंय, ऐका बरं नीट महाराज, देवाने तर पहिलंच सांगून ठेवलंय की माझ्याकडं मागून मिळत असतं ना, माझ्याकडं मागून मिळत असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू दिलं नसतं. त्यामुळं तरुण वर्ग असेल किंवा बाकीचा समाज असेल, यांनी श्रमाने कष्ट करणे हेच त्याचे एकमेव कर्म असेल महाराज. त्यामुळं कोणतीही गोष्ट मागून मिळत नाही. आता इथं बसले महिला वर्ग जास्त आहे, तसं म्हणायला गेलं तर गायनाचार्य मंडळी धरली आणि पाठीमागं बसलेले ज्येष्ठ नागरिक पकडले तर तुमचाही तेवढाच समान येईल. बरं मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या महाराष्ट्राला सगळ्यात मोठं लागलेलं व्यसन कोणतं आहे महाराज, सांगा बरं. आपल्या महाराष्ट्राला सगळ्यात मोठं लागलेलं व्यसन कोणतं? बोलत राहा माता माऊल्या, बोलत राहा. आज पूर्ण परमिशन आहे तुम्हाला बोलायची. तशी पण सगळी घरातली सूत्र आपल्याच हाताने हलतात. बोलत राहा. सगळ्यात मोठं व्यसन कोणतं महाराज? बरोबर आहे, खरंच मानलं भावा. सगळ्यात मोठं व्यसन महाराज आज मोबाईल आहे. का ते मी तुम्हाला सांगते. आज 2 वर्षाच्या लहान मुलांपासून ते 72 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सरसकट सगळी काय करतायत, मोबाईल वापरतायत. आणि हे आपल्या महाराष्ट्राला लागलेलं एक प्रकारचं ग्रहण आहे. आज माणसं आणि मुलं व्यसनाधीन होत आहेत महाराज. आज जागतिक अहवालानुसार आपली आरोग्य संघटना आहे म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या अहवालानुसार आज या जगामध्ये टीबी, क्षयरोग, मधुमेह, डेंग्यू, मलेरिया या रोगांपेक्षा जास्त ग्रासित लोक मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे आहेत महाराज. या सगळ्यांच्या वरती एकमेव उपाय आहे की आपल्या म्हणजे वडीलधाऱ्या माणसांना आणि लहान मुलांना लवकरात लवकर बाहेर नाही काढलं ना महाराज तर ऐका, जागतिक संघटना तर सोडाच महाराज, पण नोव्हेंबर 2020 ला जे सर्वेक्षण करण्यात आलं त्याच्यामध्ये असं सांगितलंय महाराज, आपण म्हणजे सर्वसामान्य माणूस रोज
ऐका बरं नी, सर्वसामान्य माणूस रोज 8407 वेळा मोबाईलला टच करतो आणि मोबाईलच्या आहारी गेलेला माणूस 18,357 वेळा हात लावतो. विचार करा किती आश्चर्यजनक आकडा आहे महाराज. आणि यामुळं मेंदूत पाणी होणे, खांदा दुखणे, पाठ दुखणे, नैराश्य निर्माण होणे, अस्वस्थ वाटणे, परिणामतः जीव देण्याचे विचार डोक्यात येणे, इतक्या वाईट गोष्टी घडतायत महाराज फक्त आणि फक्त ह्या व्यसनामुळे. कुठल्या तर मोबाईलच्या महाराज. आणि विचार करा, जर ही लोक मोबाईल मध्ये जर 24 तास अडकून पडली तर आपला महाराष्ट्र कधी हिताच्या बाजूने जाईल महाराज. आज आमची पोरं महाराज आंघोळीचं बाथरूम असेल, टॉयलेट असेल, तिथंही मोबाईल घेऊन जातात. सांगण्याचा उद्देश आहे महाराज की मोबाईल ही काळाची गरज आहे, पण त्या गरजेमुळे जर आपल्या आयुष्याचं नुकसान होणार असेल तर ते एक आपल्याला एक प्रकारचा लागलेला कलंक आहे, ते एक प्रकारचा आपल्याला घातक आहे महाराज. म्हणजे विचार करा, जर तुम्ही बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये जर मोबाईल घेऊन जात असाल महाराज, तर त्या टॉयलेट बाथरूम मधले जीवजंतू त्या मोबाईलच्या स्क्रीनवर पडतात. नवे नवे तोच मोबाईल जेव्हा आपण कानाला लावतो तेव्हा तेच जीवजंतू आपल्या शरीरावर पसरतात आणि काय होतं तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर म्हणतो तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झाले, कारण डॉक्टरच मोबाईल वापरतोय, त्याला कसं कळणार हे कशामुळे झाले. त्यामुळे पहिलं महाराज मोबाईल वापरणं कमी करा. मी असं म्हणत नाही महाराज की मोबाईल वापरू नये. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही काय मोबाईल वापरत नाही का? मी मोबाईल वापरते महाराज, पण जेवढा काही मला वेळ भेटतो ना त्या वेळात मी फक्त परमानंदच साधत असते. तुमची कीर्तनं असतील, तुमचे हरिपाठ असतील, देवादिकांची भजन्स असतील, तेच मी ऐकत असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्हाला जर तुमचं हित साधायचं असेल तर पहिलं मोबाईल कमी करा. अहो लक्ष तर लागलं पाहिजे, बरोबर की नाही? आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर मोबाईल बाजूला सोडून विचार तर करण्यासाठी वेळ पाहिजे की नाही? विचार तर केला पाहिजे ना की आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचंय. तर त्या मोबाईल ह्या गोष्टींपासून थोडंसं काय व्हा तुम्ही. घरी गेल्या माता मावल्या सांगायचंय आपल्या घरातल्यांना, बरोबर की नाही? मोबाईल किती हानिकारक आहे समजलं ना? हा, त्यामुळे मोबाईलचा वापर पहिला कमी करा, कारण जर हिताला जागायचं असेल ना तुम्हाला तर मोबाईल ही गोष्ट आपल्याला घातक आहे. आता संत तुकाराम महाराज काय सांगतात तर आपल्या हिताला जी लोक जागी राहतात त्या मुलांनी धन्य माता पिता तयाची, म्हणजे आपल्या आई वडिलांचे संस्कार योग्य असतील ना महाराज तर आपण चांगल्या वृत्तीची मुलं जन्मास घालू शकतो. जर आपले संस्कार योग्य नसतील तर आपली मुलं वाया जाणार. का वाया जाणार ते पण सांगते. आणि महाराज एक दुसरा पण, म्हणजे नाण्याला दोन बाजू असतात, एक चांगली बाजू आणि दुसरी छापा आणि काटा. आता तुम्ही म्हणसाल दोन्ही पण पैसेच आहेत, पण एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते, बरोबर की नाही? म्हणजे आयुष्यामध्ये माणसाच्या प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात आणि वाईट ही गुण असतात. तर आपण चांगले गुण घेऊन महाराज पुढे गेलं पाहिजे, बरोबर की नाही? मग मला सांगा महाराज, जर तुमच्या हिताला जागा राहिला, जर तुम्हाला वेळच मिळत नसेल तर आयुष्यामध्ये तुम्ही हितापासून किती मागे जाताय? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जर तुम्हाला जन्माला जी तुम्ही लेकरं घालणार आहे ती लेकरं जर सात्विक वृत्तीची असतील तर भगवंताला सुद्धा त्याचा हेवा वाटतो, तयाचा हरिक वाटे हेवा. त्यासाठी महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय केलं पाहिजे? विचार करून कोणतीही गोष्ट केली पाहिजे. आता हित फक्त आपणच बघतो का महाराज? नाही, हित कोणी बघितलं? साधू संतांनी बघितलं, धारकऱ्यांनी बघितलं, वारकऱ्यांनी बघितलं, सगळ्यांनी हित बघितलं. नवे नवे साधू संतांनी जर हित बघितलं नसतं तर आज सप्ताह झाला असता, आज दिंडी झाली असती, आज आपण देवाला भजत बसलो असतो का? आज आपल्याला परमानंद समजला असता का? त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर पहिली गोष्ट की आपल्या आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवून स्वतःचं हित साधत साधत समाजाचं सुद्धा हित साधलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1, आई वडिलांची सेवा करा. 2, श्रम करा. आणि 3, सत्य बोलायला शिका.
ह्या 3 गोष्टी महाराज तुम्हाला हिताला जाग करणारे आहेत. त्यामुळे ह्या 3 गोष्टींचा विचार करत आयुष्य पुढे न्या. विठ्ठल. आता महाराज मी आत्ताच सांगितलं की आपला देश धारकऱ्यांचा आहे, वारकऱ्यांचा आहे. दादा थोडा आवाज द्या माईकला. धारकऱ्यांचा आहे, वारकऱ्यांचा आहे, बरोबर की नाही? मग आपल्यामध्ये देवाला जर भजायचं असेल किंवा जर आपल्याला जर हित साधायचं असेल तर प्रथमतः आपण पण काहीतरी असं कर्तव्य घडवलं पाहिजे की आपली नोंद इतिहास घेईल. इतिहासानं नाही घेतली तर गाव घेईल, कमीत कमी गावानं नाही घेतली भाऊकी घेईल. बर ते पण जाऊ द्या, भाऊकीनं नाही घेतलं कुटुंब तरी घेईल. त्यामुळे हिताला जाग राहा. त्यासाठी पोवाड्याच्या माध्यमातून 2 मिनिटात मी तुम्हाला सांगते की आपला महाराष्ट्र की ज्यामध्ये साधू संतांनी स्वतःचं हित बाजूला सारून आपलं हित बघितलंय. थापड पावर पडे शाहिरी, थापड पावर पडे शाहिरी, गौरव गाथा, गौरव गाथा. महाराष्ट्र हा महान आहे, महान 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 म्हणजे जन्माला तर कोणी पण येतं महाराज, पण या महाराष्ट्रात आणि या भारत देशात हिंदू म्हणून जन्माला येण्याचं काही भाग्यच वेगळं. म्हणजे आपला जन्म एवढा पवित्र भूमीत झालाय की आपल्या भारत देशाला सगळी माता म्हणतात बरं. त्यामुळे आपला भारत देश हा साधू संतांनी तसेच शूरवीरांनी जी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या भूमीमध्ये आज आपला जन्म झाला. धन्य जन्म आलो